नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालील शब्दातील धातू साधित विशेषण कोणते? खालील शब्दातील धातू साधित विशेषण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 पडका किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते? खालील शब्दातील सर्वनामिक विशेषण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तो कावळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, पुढील वाक्यातील काळ ओळखा. पुढील वाक्यातील काळ ओळखा. मनीषा नेहमी माझ्या घरी येते. तर ऑप्शन क्रमांक 1 रीती वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, साताऱ्याचा राजा प्रतापसिंहने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणाला पाठवले होते? साताऱ्याचा राजा प्रतापसिंहने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठवले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 रंगो बापूजी गुप्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, मुंबईचे अनाभिषक्त सम्राट असे कोणास म्हटले जात असे? मुंबईचे अनाभिषक्त सम्राट असे कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 जगन्नाथ शंकरशेठ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, गुरु शिखर हे डॅश डॅश पर्वतातील उंच शिखर आहे. गुरु शिखर हे डॅश डॅश पर्वतातील उंच शिखर आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अरवली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मेघालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणते खिंड आहे? मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणते खिंड आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पालघर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, पश्चिम बंगालमधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे? पश्चिम बंगालमधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राणीगंज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्हे त्यांच्या द्राक्ष उत्पादनाकरिता प्रसिद्ध आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली व नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही? खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 आयात निर्यात पद्धती ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाली? भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सप्टेंबर 1946 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, इचलकरंजी हे शहर डॅश डॅश या नदीच्या काठावर वसले आहे. इचलकरंजी हे शहर डॅश डॅश या नदीच्या काठावर वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 पंचगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, डॅश डॅश ही नदी पुणे सातारा जिल्ह्याची सीमा निश्चित करते. डॅश डॅश ही नदी पुणे सातारा जिल्ह्याची सीमा निश्चित करते. तर ऑप्शन क्रमांक 2 नीरा नदी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, गुगल राष्ट्रीय उद्यान कोणत्या तालुक्यात आहे? गुगल राष्ट्रीय उद्यान कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 धारणी अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 सी राजगोपालचारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे? दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणते? भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्ट्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 एकेरी व एकात्म न्यायपालिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बायबलचा बंगाली अनुवाद केला? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बायबल बंगाली अनुवाद केला? तर ऑप्शन क्रमांक 2 विलियम वार्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, सत्यशोधक समाजाच्या
कोणत्या चळवळी होत्या? सत्यशोधक समाजाच्या कोणत्या चळवळी होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्तनीय, ऑप्शन क्रमांक 2 वर्गीय, ऑप्शन क्रमांक 3 कृतिशील, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो? ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 तहसीलदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 केशर मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी कोणत्या फळाची जात आहे? केशर मराठवाडा व विदर्भ या भागात घेतली जाणारी कोणत्या फळाची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आंबा या फळाची जात आहे ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 गाविलगड टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? गाविलगड टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 सातपुडा रांगा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? आत्मीय सभा कोठे स्थापन करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा सुरू केली? पुढील स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 जाईबाई चौधरी ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 दारिद्र्याची बहु आयामी संकल्पना खालीलपैकी कोणत्या समितीने परिचित केली? दारिद्र्याची बहुआयामी संकल्पना खालीलपैकी समितीने परिचित केली? तर ऑप्शन क्रमांक 2 तेंडुलकर समिती ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही? खालीलपैकी कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 पारस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 हरिश्चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात? हरिश्चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी जातीय निवाडा घोषित करणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण? खालीलपैकी जातीय निवाडा घोषित करणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 रॅमसे मॅकडोनाल्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्रातील खनिज तेल क्षेत्र मुंबई हायचे स्थान सांगा. महाराष्ट्रातील खनिज तेल क्षेत्र मुंबई हायचे स्थान सांगा. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबईच्या पश्चिमेला मुंबई हाय स्थान आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी नागपूर करार 1953 वर सही नसणाऱ्या व्यक्तीची जोडी ओळखा. खालीलपैकी नागपूर करार 1953 वर सही नसणाऱ्या व्यक्तीची जोडी सांगा. तर ऑप्शन क्रमांक 1 यशवंतराव देशमुख व गोपाळराव खेडकर, ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण व भाऊसाहेब हिरे, ऑप्शन क्रमांक 3 देवसिंग चव्हाण व लक्ष्मणराव भाटकर, ऑप्शन 3 धनंजयराव गाडगीळ व दावी गोखले, तर ऑप्शन क्रमांक 4 धनंजयराव गाडगीळ व दावी गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 विटाळ विध्वंसक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? विटाळ विध्वंसक हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 किशन फागोजी बनसोडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 चूक मेळा सुधारणा मंडळ हे वाचनालय कोणत्या व्यक्तीने सुरू केले? चूकमेळा सुधारणा मंडळ हे वाचनालय कोणत्या व्यक्तीने सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 4 कोजी बनसोडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 आर्थिक तेजीच्या काळात कोणते अंदाजपत्रक उपयुक्त ठरू शकते? आर्थिक तेजीच्या काळात कोणते अंदाजपत्रक उपयुक्त ठरू शकते? तर ऑप्शन क्रमांक 2 शिलकीचे अंदाजपत्रक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वारे या दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो? महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वारे त्यांच्या दोन्ही शाखा पासून पाऊस मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 टीटीकाका हे जगातील सर्वोच्च डॅशच्या देशामध्ये वसले आहे. टीटीकाका हे जगातील सर्वोच्च सरोवर डॅशच्या देशामध्ये वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पेरू आणि बोलिव्हिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डॅश डॅश बँक
राष्ट्रीयकरण दिवस म्हणून ओळखला जातो? डॅश डॅश बँक राष्ट्रीयकरण दिवस म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 19 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे? खालीलपैकी पुष्कर सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतातील पहिला आधुनिक लोहपोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील डॅश डॅश येथे सुरू करण्यात आला. भारतातील पहिला आधुनिक लोहपोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील डॅश डॅश येथे सुरू करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 कुल्टी येथे सुरू करण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू करण्यात आली? महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 फिरोजशाह मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1761 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 राष्ट्रीय बौद्ध चिन्हावर एकूण किती सिंह आहेत? राष्ट्रीय बौद्ध चिन्हावर एकूण किती सिंह आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोणता दिवस जागतिक सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस जागतिक सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 20 ऑक्टोबर सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कोणता दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 10 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कोणता दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 24 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोणता दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 25 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 नुकतेच संयुक्त राष्ट्रात भारत स्थायी प्रतिनिधी कोण बनवले आहे? नुकतेच संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रुचिरा कंबोज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग 3 वर्ष सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग 3 वर्ष सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विनेश फोगट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 लक्ष्य सेन याने 2022 राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकावले? लक्ष्य सेन याने 2022 राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये कोणते पदक पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्ण पदक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 लक्ष्य सेन हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लक्ष्य सेन हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 एकेरी बॅडमिंटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 बिंदिया राणी देवीने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले? बिंदिया राणी देवीने किती किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 2 55 किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणत्या संतांची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत? खालीलपैकी कोणत्या संतांची भारुडे विशेष प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 एकनाथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? तर ऑप्शन क्रमांक 2 अस्थिमज्जा ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे? कवक ही डॅश डॅश वनस्पती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 परपोषी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो? दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो? तर ऑप्शन क्रमांक 4 वाढ खुंटणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? सर्वोत्कृष्ट गायक म्हणून कोणास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहुल देशपांडे हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 10 कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली? कितव्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 68व्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतातील पहिले कार्बन न्यूटन विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे? भारतातील पहिले कार्बन न्यूटन विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 लेह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारतीय घटनेनुसार डॅशचे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे? भारतीय घटनेनुसार डॅशचे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2022 महिला एकेरी विजेती एलिना रिबाकिना कोणत्या देशाची आहे? विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2022 महिला एकेरी विजेती एलिना रिबाकिना कोणत्या देशाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 किझिकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मराठी वर्णमालेत ऱ्हस्व स्वर किती आहेत? मराठी वर्णमालेत ऱ्हस्व स्वर किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी यज्ञानाविषयी माहिती देणारा ग्रंथ कोणता आहे? खालीलपैकी यज्ञानाविषयी माहिती देणारा ग्रंथ कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 यजुर्वेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 अहमदनगरची स्थापना अहमद निजामशहाने डॅश मध्ये केली? अहमदनगरची स्थापना अहमद निजामशहाने डॅशमध्ये केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1490 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 तू तर उमराचे फूल आणायला सांगतोस, अलंकार ओळखा. तू तर उमराचे फूल आणायला सांगतोस, अलंकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 पर्याय युक्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारतीय नौदलातून नुकत्याच बंद करण्यात आलेल्या पाणबुडीचे नाव काय आहे? भारतीय नौदलातून नुकत्याच बंद करण्यात आलेल्या पाणबुडीचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 INS सिंधुध्वज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या संस्थेमार्फत भारत रंग महोत्सव 2022 आयोजन केले गेले? कोणत्या संस्थेमार्फत भारत रंग महोत्सव 2022 आयोजन केले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 जेरुसलेम डिक्लेरेशन हा इस्रायल आणि कोणत्या देशामध्ये सामाजिक करार आहे? जेरुसलेम डिक्लेरेशन हा इस्रायल आणि कोणत्या देशामध्ये सामाजिक करार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 USA हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 टाइम मॅगझिनने 2022च्या जागतिक 50 महान ठिकाणांमध्ये भारतातील कोणत्या राज्याचा समावेश केला आहे? टाइम मॅगझिनने 2022च्या जागतिक 50 महान ठिकाणांमध्ये भारतातील कोणत्या राज्याचा समावेश केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तन्मय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तन्मय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 द्विधा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 दाती तृण धरणे दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? दाती तृण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 वाव धरणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सिंधू नदीकाठी मोहनजोदडो येथील सिंधू संस्कृतीचा शोध 1922 मध्ये कोणी लावला? सिंधू नदीकाठी मोहनजोदडो येथील सिंधू संस्कृतीचा शोध 1922 मध्ये कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 2 राखलदास बॅनर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 स्वास्तिक चिन्ह हे आर्यांनी कोणत्या संस्कृतीपासून घेतले? स्वास्तिक चिन्ह हे आर्यांनी कोणत्या संस्कृतीपासून घेतले? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधू संस्कृती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? खालीलपैकी राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 24 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅश डॅशला आहेत. भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार डॅश डॅशला आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 कायदे मंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कोणता कालखंड गांधी युग म्हणून ओळखतात? कोणता कालखंड गांधी युग म्हणून ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 3 1920 ते 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दुहेरी राज्यव्यवस्था कोणी चालू केली होती? दुहेरी राज्यव्यवस्था कोणी चालू केली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 रॉबर्ट क्लाइव्ह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 1919 साली केलेला कायदा कोणता? 1919 साली केलेला कायदा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हर घर तिरंगा राष्ट्रीय अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू करण्याची घोषणा केली आहे? हर घर तिरंगा राष्ट्रीय अभियान कोणत्या मंत्रालयाने सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी भारतीय महिला टीमची कर्णधार कोण बनले आहे? कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी भारतीय महिला टीमची कर्णधार कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हरमनप्रीत कौर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जपानचा ऑर्डर ऑफ द रायझिंग सन अवॉर्ड खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? जपानचा ऑर्डर ऑफ द रायझिंग सन अवॉर्ड खालीलपैकी कोणाला देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नारायण कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 इतिहासकार इनामुल हक यांचे अलीकडेच निधन झाले आहे हे कोणत्या देशाचे होते? इतिहासकार इनामुल हक यांचे अलीकडेच निधन झाले आहे हे कोणत्या देशाचे होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रातील सर्वात मोठे माती व कॉन्क्रीटचे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे माती व कॉन्क्रीटचे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 उजनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण होती? महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण होती? तर ऑप्शन क्रमांक 1 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खारट या शब्दाची जात ओळखा. खारट या शब्दाची जात ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 रामाने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखा. रामाने प्रश्न विचारला या विधानातील कर्म ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 प्रश्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणारे राज्य कोणते? खालीलपैकी सर्वाधिक केळीचे उत्पादन घेणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी अरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण कोणते? खालीलपैकी अरवली पर्वतातील थंड हवेचे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 माउंट अबू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता? जगातील क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा खंड कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 आफ्रिका खंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? चष्म्याच्या भिंगाची शक्ती कशामध्ये मोजतात? तर ऑप्शन क्रमांक 4 डायप्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी एकवचनी शब्द निवडा. खालीलपैकी एकवचनी शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 3 लेकरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य डॅश संरक्षणासाठी तयार करण्यात आले. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य डॅश डॅश संरक्षणासाठी तयार करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 1 शेकरूंच्या संरक्षणासाठी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॉक्टर जेनॉस साक
हे कोणत्या रोग लसी संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत? डॉक्टर जुनोस साक हे कोणत्या रोग लसीच्या संशोधनाबद्दल जगप्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पोलिओ प्रतिबंधक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा. ज्याला आकार नाही या अर्थाचा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 निराकार हे आपले करेक्ट आन्सर होईल.